त्याच्या आगे असेल वारेचीवाडी संघ तिथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथमतः फील्ड फर्स्ट डिसाइड केलंय कारवे संघानं. निश्चितच शिवप्रेमी कुटुंबाच्या संघाचा मेघराज मागचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. जे मात्र ज्याने मात्र अत्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. निश्चितच 3 विकेट मात्र मिळवून दिले आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला. मेघराज याचे मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जाईल. निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होईल. पहिले चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज मोहनला पाहू शकाल तर नॉन स्ट्रायकर जय, गोलंदाज सागर कांबळे. पहिला चेंडू हलक्या चेंडूला टॅप केला. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच पहिला चेंडू डॉट येतोय. सन्मान देण्याचं काम केलं. गोलंदाज मात्र तितकीच हेवी पाहतोय आपण. गोलंदाज सागर यांची पहिला चेंडू डॉट येतोय. अद्याप मात्र जास्त काळ मात्र शांत ठेवू शकत नाही फलंदाज मोहन यांना. निश्चितच पुढील चेंडू आपण पाहतोय सागर यांचा. उंचावर मात्र झेलची संधी असेल. झेल खाली मात्र आजे येतील. आजे कडून चुकी होणार नाही आणि पहिला धक्का लागत असताना मोहन वारेच्या स्वरूपात वारे पडाया संघाला. इथे मात्र गोलंदाजाला हलक्यात घेतला गेला निश्चितच आणि इथे मात्र पहिला ब्रेक तो निर्माण करून दिला गोलंदाज सागर यांनी. अजूनही मात्र कुठल्याही प्रकारचा धावेचा मात्र श्रीगणेश केला गेला नाही आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना वाऱ्यापाड्या संघाला. गोलंदाज मात्र अद्याप चांगले राहिले गोलंदाज सागर यांचे. 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचे मात्र धाव खर्च केले गेले नाही. निश्चितच एक मोठा गडी मात्र जो सलामीला आला होता तिथे त्याला मात्र डगआउटच्या रस्त्याला धाडण्याचं काम केलंय गोलंदाज सागरने. निश्चितच हाणामारी षटक असेल तर नवीन फलंदाज मध्ये रवाना झाले सुरेश. कुठेतरी मात्र पहिल्या धावेच्या शोधात असतील फलंदाज सुरेश आणि जय. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू पाहावं लागेल. इथे मात्र दुसरा गडी दारात. दुसरा झेल टिपला जातोय फलंदाज सुरेश यांचा. कारव संघासाठी मात्र श्री सिद्धिविनायक कारव संघासाठी सुवर्ण संधी असेल. सन्माननीय विराजजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून विकेट राहण्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं गेलंय. तर गोलंदाज सागर साठी मात्र सुवर्ण संधी असेल. 2 चेंडूवरती 2 विकेट आले गेलेत. निश्चितच तिसरा विकेट जर आला तर निश्चितच आमचे प्रमुख मान्यवर विराजजी देशमुख साहेब यांच्या मात्र शुभ असते सागर या गोलंदाजाला मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. निश्चितच विकेट मध्ये 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. तर सुवर्ण संधी असेल गोलंदाज सागर यांना. पुन्हा एकदा मात्र आता मात्र कुठेतरी एक पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करायचा होता. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात तिसरा धक्का लागत असताना वारदा पडाया संघाला आणि इथं मात्र हॅट्रिक प्रदान करतोय गोलंदाज सागर. मास्टर जे मात्र बक्षीस लावलं त्याला मात्र इथे मात्र आपण पाहतोय सागर यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिक मध्ये कंप्लीट केली गेली. निश्चितच सन्माननीय विराजजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून जे मात्र बक्षीस लावलं गेलं ते मात्र
पटकवण्याचं काम केले गोलंदाज सागरने. इथे मात्र विकेट हॅट्रिक मिळवून दिले निश्चितच. इथे मात्र साहेबांचं मात्र एटीएम खुलं केलं गेलं निश्चितच. इथे मात्र विकेट हॅट्रिकसाठी मात्र 1000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज होतं. निश्चितच अजूनही मात्र पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू मात्र डॉट येतोय. कुठेतरी मात्र 5वा चेंडू डॉट येतोय. इथे मात्र मिडन ओव्हर षटक फेकेल की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल निश्चितच. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल. ह्या चेंडूवर मात्र षटकार चौकारेल की विकेट येईल पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट साईडची इनसाइड एज निश्चितच मेडन ओव्हर हाताळलं जाते गोलंदाज सागर कडून. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहिली आपण सागर यांची. निश्चितच आहे की विकेट हॅट्रिक देखील पाहिली आणि त्या हॅट्रिक साठी मात्र आमचे मान्यवर असतील सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या मात्र माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र लावलं गेलं होतं. आणि निश्चितच त्याचा मात्र मान मिळवला गेलाय गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून. निश्चितच हा सामना मात्र संपल्यानंतर